पानी के पाइपलाइन में कैसे लगा तूने? कैसा बिठा कैसे पानी काल आम्ही CN न्यूज चॅनलवरती काही लोकांनी एक आमच्या कंपनीच्या विरोधामध्ये स्टॅन बिल्टेक ही जी आमची कंपनी आहे त्याचा आमचा प्रोजेक्ट हा CTS नंबर 128 शहाजीनगर खडी मशीन या ठिकाणी आमचा SRच्या अंतर्गत प्रोजेक्ट चालू आहे। तर आम्ही काल व्हिडिओ बघितला CN न्यूजवरती, तर त्याबद्दल मी आज तुम्हाला माहिती सांगणार आहे की काही लोक आहेत जे शहाजीनगर रेल्वे या ठिकाणी राहतात। आमच्याकडे सर्व परमिशन आहे, ते डिमार्केशन म्हणतात, डिमार्केशन झालं नाही, पण रेल्वेने ऑलरेडी काय RT शर्तीवर आम्हाला NOC देखील दिलेली आहे। त्याचबरोबर आमच्याकडे जे आम्ही आमच्या हद्दीमध्ये सबस्टेशन करतो, म्हणजे जो इलेक्ट्रिसिटी आम्हाला पुरवठा जे लोकांना आम्हाला पोझिशन द्यायचं आहे, ज्यांचं आम्ही पुनर्वसन केलं आहे त्यांना आम्हाला येत्या 1-2 महिन्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये आम्हाला पोझिशन द्यायचं आहे 1000 लोकांना। त्याची आम्ही अदानीकडून देखील परमिशन आणलेली आहे। आम्ही आमच्या सिटीच्या आतमध्येच काम करतो आहे, तरी देखील काही समाजकंटक लोक आहेत जे कामाला विरोध करतात आणि लोकांना मिसगाईड करतात की डिमार्केशन झालं नाही, डिमार्केशन ऑलरेडी आम्ही केलेलं आहे, ठीक आहे। त्याचबरोबर आमच्याकडे SRचं देखील पत्र आहे की तुम्ही तुमच्या सिटीच्या आतमध्ये सबस्टेशन बांधू शकतात। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आम्हाला 1000 कुटुंबाला पुनर्वसन करून त्यांना सदनिका द्यायचं आहे, पण काही इथले जे 3-4 लोक आहेत ते आमच्या कामामध्ये नेहमी अडथळा आणतात आणि आमचं काम बंद करतात। तर काल त्यांनी पोलीस स्टेशनला आमच्या विरोधात खोटी तक्रार दाखल केली की आम्ही त्यांना म्हणजे काय मारहाण करतोय, शिवीगाळ करतोय। आम्ही एकही कोणाला शिवीगाळ केली नाही आणि कोणाला आम्ही मारहाण पण केली नाही। उलट त्याच लोकांनी आमचा जो कामगार आहे त्याच्यावरती हात उचलला। ते सांगेल तुम्हाला की त्याने त्याच्यासोबत काय घडलं। तर मी गंगाराम प्रकाश देसाई, मी अदानीमध्ये वेंडरचा सुपरवायझर आहे, GV इलेक्ट्रिकमध्ये काम करतो। तर आमच्या इथे काम चालू आहे सबस्टेशनचं, पॉवर हाऊसचं। तर ते सगळे आले लोक आणि त्यातमधला रफिक रजाक सय्यद याने डायरेक्ट माझ्या कॉलरला हात घातला आणि हात उचलला माझ्यावर। मी ॲडव्होकेट सागर पारदे, मी स्टॅन बिल्टेक कंपनीचा लीगल ॲडवायझर आहे। तर मी आपल्या झोपडपट्टीमधील रेल्वे धारकांना जे रेल्वेच्या जमिनीवर ज्यांचे स्ट्रक्चर आहेत तर त्यांना मी सूचित करतो की कोणाच्याही भूलतापाला बळी पडू नका। आमची कंपनी म्हणजे जे विकासक आहेत ते सर्वांना रेल्वेवरती जेवढ्या झोपड्या आहेत, आमचा देखील उद्देश आहे की सगळ्यांना प्रोजेक्टमध्ये घरं मिळाले पाहिजे, आजूबाजूला जे प्रोजेक्ट चालू आहे त्याच्यामध्ये देखील घरं मिळाले पाहिजे। पण जे काही नियमानुसार असेल, SRच्या नियमानुसार असेल, त्याला आपल्याला डावलता येणार नाही। SRच्या मार्फतच आपल्याला घरं उपलब्ध होतील। कोणीही कोणाच्या भूलतापाला बळी पडून आपल्या विभागातील कुठलेही कामात अडथळा आणू नका। उद्या येत्या शनिवारी आपल्याला जेवढे आपले रेल्वेचे भूधारक आहेत त्यांना उद्या डेव्हलपरनी आपल्या ऑफिसला बोलवलं आहे। ज्यांना शक्य होईल त्यांनी उद्या ऑफिसला या, तुमच्या विषयावरती चर्चा करा आणि ज्यांनीही चुकीचा दावा आमच्या कंपनीच्या विरोधात केला त्यांच्याबद्दल आम्ही डिफॉमेशनची केस आम्ही फाईल करणार आहे। उद्या त्यांना नोटीस आम्ही देणार आहोत। मेरा नाम खान मोहसिन बशीर है। मैं स्टैन बिल्टेक के प्रोजेक्ट में स्काईनेक्स में प्रोजेक्ट मैनेजर हेड हूँ और हमने लीगली सब प्रोसीजर काम किया है स्टैन बिल्टेक की तरफ से और SRA की तरफ से। जो हमारे को लीगल परमिशन आया है अदानी का सबस्टेशन, टेम्परेरी सबस्टेशन बांधने का, और अपनी हद में हम बांध रहे हैं। और हद में बांधने के लिए हमारे को जो पीछे के रेलवे जो झोपड़पट्टी वाले लोग हैं वो हमको गाली गलौज कर रहे हैं, मारने के लिए आ रहे हैं और हमारे ऊपर झूठे केस डाल रहे हैं कि ये लड़की छेड़ते हैं, ये मारते हैं, ये हमारे के ऊपर गले में उनकी कुछ उनकी जो लेडीज़ लोग हैं वो चंदाबाई ये सब ऐसा लोग हैं, अपने को खुद बोल रहे कि हम कपड़ा फाड़ के पुलिस चौकी में जाएगी इनके ऊपर केस कर देंगे। और कल हमने ये बात की थी सर को, हमारे सीनियर साहब को, जो हमारे उनको हमने सारे डॉक्यूमेंट, अपने लीगल डॉक्यूमेंट जो भी हमारे वर्किंग करने, अगर हमने उनको चैलेंज भी किया था कि आपके पास अगर हमारी गैर कोई भी अथॉरिटी आपके पास ऐसा है कि आपके पास स्टॉप वर्क का परमिशन है तो आप ले आओ, हम खुद काम बंद कर देंगे। हमारे पास सारे वर्किंग परमिशन है, अदानी से लेके SRA से लेके और अपने BMC वर्क का परमिशन। हर परमिशन होने के बावजूद हमारे साथ ये लोकल लोग जो कुछ लोग अपने फ़ायदे के लिए काम कर रहे हैं, लोगों का कुछ नहीं सोच रहे हैं। उन लोगों की सिर्फ लोगों को बेवजह लेकर उनको अपने फ़ायदे के लिए यूज़ कर रहे हैं और उनका कोई भी इसमें कुछ इंटेंशन है, अपने खुद का पर्सनल इंटेंशन है। और उस पर्सनल इंटेंशन ने हमारे सामने कुछ लोगों ने बात भी ऑफ़र भी डाला था, मगर हम अभी उस कैमरे में नहीं बताते हैं।
मगर कहने का मतलब ये सारे पर्सनल इनके पर्सनल फ़ायदे के लिए हमारे को ना ये इरिटेट और हरेसमेंट कर रहे हैं। और ये हरेसमेंट में कुछ पब्लिक लोग को माइंड फ्लश आउट किया हुआ है और वो उसका नाजायज़ फ़ायदा उठाया जा रहा है। और ये बोल रहे जो हमारे हद में या दूसरे का हद, हमारी तरफ से रेलवे एनओसी ने हमारे को कॉमन बाउंड्री का परमिशन दिया हुआ है। ये परमिशन हमारे पास रेलवे एनओसी का है और उस रेलवे एनओसी के हिसाब से 120 CTS में जो भी काम कर रहे हैं वो लीगल अथॉरिटी के साथ काम कर रहे हैं और लीगल परमिशन के साथ काम कर रहे हैं। और उस परमिशन का हमने सारा डॉक्यूमेंट पुलिस स्टेशन में भी दिया है और पुलिस स्टेशन को हमने ना अपना अर्जीनामा भी दिया। उन्होंने सारा स्टडी करके तब हमारे साथ और हमारे लीगल काम में वो हमारा साथ दे रहे हैं। और उन्होंने उनको भी बोला कि अगर तुम्हारे पास कोई गैर कानूनी काम ये कर रहे हैं आप परमिशन लेकर आओ किसी भी अथॉरिटी से। आपने बोला BMC में लेटर डाला है, आपने SRA में लेटर डाला है, आपने MRCB में लेटर डाला है, आपने अदानी लॉजिस्टिक्स में मैटर डाला है, तो आप लेकर आओ लेटर। हम अपना काम बंद कर देंगे अगर हम इलीगल काम कर रहे हैं तो। अभी हमें फ़िलहाल लीगल काम करने में अगर हमको कोई भी डिस्टर्बन्स कर रहा है तो पुलिस हमारे सपोर्ट में है। आमच्या कंपनीचा देखील हेतू आहे की जेवढे रेल्वेवरती जे झोपड्या आहेत तेवढ्या सगळ्यांना सदनिका मिळाल्या पाहिजे, सगळ्यांना घरं मिळाली पाहिजे। आम्ही देखील त्याच प्रयत्नात आहोत की रेल्वेवाल्यांना कशा प्रकारे आम्ही सदनिका देऊ शकतो, कशा प्रकारे आम्ही त्यांना घर देऊ शकतो। आजूबाजूच्या डेव्हलपरसोबत आणि त्यासोबत ज्या सोसायटीसोबत आमचे पत्रव्यवहार देखील झालेला आहे। आम्ही तिथे जरी आम्हाला SRAंनी जर सांगितलं की यांना घरं द्या आम्ही त्या ठिकाणी देखील त्यांना घेऊ। जो काही SRAचे कायदेशीर आम्हाला नियमानुसार जे होईल ते आम्ही त्यांना सगळं काही त्यांना द्यायला रेल्वेवाल्यांना आम्ही कायदेशीररित्या घर द्यायला कायदेशीररित्या त्यांच्यासोबत पत्रव्यवहार करायला आम्ही तयार आहोत। आम्ही त्यांना मागे देखील काही फॉर्मॅट दिलेला की आपण बसूया। आमची मागे देखील त्या लोकांसोबत आमची मीटिंग झाली। त्याचबरोबर आम्ही त्यांना काही ड्राफ्टिंग देखील करून दिली की कशा पद्धतीत तुम्हाला काय असेल तर तुम्ही पण ते लोक त्यांचा कोणाचाही असं वाटत नाही की त्यांनी म्हणजे लोकांचा विचार करते त्यांचं काय इंटेन्शन वेगळं असेल। तर मी प्रत्येक झोपडीधारकाला आपल्या रेल्वेवरील प्रत्येक झोपडीधारकांना एक विनंती आहे माझी की प्रत्येकाने आपल्याला जे काय म्हणणं असेल ते उद्या शनिवारी उद्या 22 तारखेला शनिवारी तुम्ही या विकासकांसोबत बसा, त्यांच्यासोबत तुमचे प्रश्न मांडा आणि जे तुम्हाला मिसगाईड करत असतील बिलकुल त्यांना सपोर्ट करू नका। जर याच्यामध्ये काय प्रसंग निर्माण झाला तर त्याला आपण बळी पडू नका। आपण आपल्या घरासाठी फाईट करा। आम्ही देखील विकासक बिल्टेक देखील तुमच्यासोबत आहेत। मी देखील तुमच्यासोबत आहे, ठीक आहे। आणि जर SRAमध्ये आपण एक जॉईंट मीटिंग देखील मी रेल्वेवरील प्रत्येक झोपडीधारकाला विनंती करतो आहे की उद्या शनिवारी 22 तारखेला बिल्डरने तुम्हाला चर्चा करण्यासाठी बोलवलेले आहे। सगळ्यांनी या, ज्यांना शक्य होईल त्यांनी या। जर जमलं शक्य नसेल तर आपल्या कुटुंबातील एक व्यक्ती तरी पाठवा, आपण त्याच्यावरती काहीतरी बसून तोडगा काढू। आम्ही देखील स्टँड बिल्टेक कंपनी देखील तुम्हाला घरं कसं मिळेल आणि आपण ह्या प्रोजेक्टमध्ये झालं नाही तर दुसऱ्या बाजूच्या प्रोजेक्टमध्ये किंवा दुसऱ्या ठिकाणी जसे आपल्याला रेल्वेवाल्यांना घरं कसे मिळेल याची आम्ही देखील या प्रयत्नात आहोत। तुम्ही या सहकार्य करा। परंतु जे लोकांची दिशाभूल करत आहेत, जे काम अडवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्या कुठल्याही भूलतापाला बळी पडू नका। आणि त्यांना हे प्रश्न विचारा की जर तुमच्याकडे काही पुरावे असतील तर पुरावे दाखवा, पुराव्याच्या अनुषंगाने बोला। त्यांच्याकडे जर पुरावे असतील तर ते तुम्हाला दाखवतील, पण आमच्याकडे सर्व पुरावे आहेत। आम्ही डिमार्केशन केलेलं रेल्वेची NOC आहे, त्याचबरोबर SRAचं देखील आमच्याकडे पत्र आहे, ठीक आहे। आणि अदानीचं देखील आमच्याकडे परमिशनचं पत्र आहे। त्याचबरोबर आपल्याला घर कसे मिळेल याचा आपण सगळ्यात पहिलं आपण प्रयत्न केला पाहिजे। थँक्यू। पानी के पाइपलाइन में कैसे लगा है तूने? कैसा बिठा कैसे पानी के पाइप में? CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।